with the kind of proof, with the kind of research, and with the kind of conviction that Nilesh Oak has answered these questions. And while the whole world is waking up to its own lost history in Africa and the Amazon, we need more people like Nilesh Oak to help us understand the lost history of India much better. सुग्रीवाज ॲटलास या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की आपल्याला नकाशे माहीत असतात. आपण जिओग्राफिकल नकाशे बघतो, पॉलिटिकल नकाशे बघतो. 14,000 वर्षापूर्वी रामायण काळामध्ये जगातली कशी परिस्थिती होती हे आपल्याला सुग्रीवाज ॲटलास सांगतो. अगदी जर संक्षिप्त सांगायचं तर सुग्रीवाला काय माहिती आहे? सुग्रीवाला उत्तरेच्या आर्टिक समुद्रापासून ते दक्षिणेच्या अंटार्क्टिका इन्क्लुडिंग अंटार्क्टिका माहिती आहे, आणि पूर्वेला दक्षिण अमेरिकेपासून ते युरोपातल्या आल्प्स पर्वतापर्यंत म्हणजे अँडीज टू आल्प्स इतका भूगोल त्याला माहिती आहे. आणि जो भूगोल त्याला माहिती नाही त्याच्याबद्दल तर प्रचंड क्युरिओसिटी आहे. आपल्याला असा प्रश्न विचारायला पाहिजे की सुग्रीव दक्षिण अमेरिकेबद्दल बोलतोय पण उत्तर अमेरिकेबद्दल बोलत नाही आणि पश्चिम युरोपाबद्दल बोलत नाही. हे का? हे जर शोधायचं असेल तर तुम्हाला सुग्रीवाज ॲटलास वाचायला हवं. असं आश्चर्यकारक तुम्हाला काय दिसेल असं जर समजायचं असेल तर त्याच्यामध्ये अनेक आश्चर्य या पुस्तकामध्ये लपून बसलेली आहेत. पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. अनेक लोकांना आश्चर्य वाटेल की भारतापासून खूप दूर म्हणजे दक्षिण अमेरिकेत पेरू हा देश आहे, आणि पेरू देशामध्ये अशी एक आकृती आहे ज्याला आपण पेट्रोग्लिफ म्हणतो, जसं कोकणामध्ये आपल्याला सापडतात तशा प्रकारची एक आकृती ही पेरूच्या किनाऱ्यावर आहे. आणि जेव्हा तिथे युरोपातली लोकं आली, स्पॅनिश लोकं आली, त्यांनी तिथल्या लोकल लोकांना विचारलं की ही आकृती तुम्ही तयार केली का? तर त्यांना त्याचा काहीच पत्ता माहीत नाही. कुणी तयार केली, का तयार केली, केव्हा तयार केली, कशासाठी केली, काही माहीत नाही. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, याचं उत्तर आपल्याला वाल्मिकी रामायणात मिळतं आणि याचं उत्तर आपल्याला सुग्रीवाच्या ॲटलासमध्ये मिळतं. त्यातलं थोडंसं सांगतो की 14,000 वर्षापूर्वी सुग्रीव हे वर्णन करतोय, पण ही आकृती त्याच्या आधीची आहे. 700-800 फीट अशी उंच आकृती आहे, आणि तीच आकृती तुम्ही बघितली त्याला कॅन्डलाब्रा ऑफ अँडीज असं म्हणतात. ती आकृती तुम्ही तुमच्या समोर चित्र ठेवलं आणि वाल्मिकी रामायणातला श्लोक तुम्ही जर काढून वाचलात, त्रिशिरा कांचनस केतुस तालस्तस्य महात्मना स्थापितः पर्वतस्य अग्रे विराजती स वेदिका, तर तुम्हाला यापेक्षा उत्तम त्या आकृतीचं वर्णन जगात कुठेही मिळू शकत नाही. इतकंच काय तर ही आकृती कुणी बनवली, केव्हा बनवली, कशासाठी बनवली हे सुद्धा वाल्मिकी रामायणात लिहिलेलं आहे. ते परत समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सुग्रीवाज ॲटलास वाचावं लागेल. सुग्रीवाज ॲटलास आपल्याला आणखी काय सांगतो? किती लोकांना अरोरा बोरियालिस किंवा नॉर्दर्न लाईट्स असं म्हणतात. म्हणजे उत्तरेच्या बाजूला जर तुम्ही जसं वर जाता, आता मी कॅनडामध्ये राहिलोय, मी जेव्हा टोरंटोतून एडमंटनला फ्लाईट घ्यायचो आणि जर मी उजव्या बाजूला विमानात बसलो तर मला 4 तास अरोरा बोरियालिस नॉर्दर्न लाईट्स दिसायचे. म्हणजे आकाशामध्ये वेगवेगळे रंग नुसतं म्हणजे नृत्यच करत असतात. आता याचं आश्चर्य असं आहे की सुग्रीव जेव्हा उत्तरेचं वर्णन करतो, उत्तर आर्टिक समुद्राचं वर्णन करतो, तेव्हा तो असं म्हणतो की ही अशी जागा आहे की काही वेळा तिथे सूर्य अजिबात नसतो, असूर्या असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे उत्तर ध्रुवावर काही काळ सूर्य अजिबात नसतो. पण तो म्हणतो असं जरी असलं तरी सुद्धा त्यावेळी तिथे प्रचंड प्रकाश पसरलेला असतो, आणि तो सुग्रीव हे अरोरा बोरियालिस किंवा नॉर्दर्न लाईट्स यांचं वर्णन करतोय. हे 14,000 वर्षापूर्वीचं वर्णन आहे. तुम्ही महाभारतात आलात तर जेव्हा अर्जुन उत्तरेकडे शस्त्र संपादित करायला जातो तेव्हाही तो अरोरा बोरियालिसचं वर्णन करतो. आणि लोकमान्य टिळकांचं जर तुम्ही ओरायन आणि आर्टिक होम इन द वेदाज वाचाल तर त्याच्यामध्ये ऋग्वेदातल्या अरोरा बोरियालिसची तुम्हाला वर्णनं मिळतात. इतकी आपली संस्कृती जुनी आहे, इतकी आपल्या संस्कृतीला जगाच्या भूगोलाची माहिती आहे.